Hi students, how are you? कसे आहात? मजेत ना? ठीक आहे. तर myself, your chemistry teacher, VB सूर्यवंशी सर. मी माझ्या सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं YouTube लेक्चरच्या सिरीज मध्ये स्वागत करतोय. वेलकम. वेलकम. तर आपण पुढे जाऊयात बाळांनो. केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक आपला चालू आहे. केमिकल कायनेटिक्स मध्ये पूर्वीच्या पाठमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर इक्वेशनचं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन तयार केलं. त्याचे वेगवेगळे फॉर्म्स पाहिले. त्यानंतर आपण त्यात केचं युनिट पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचा पार्ट घेतोय, तो म्हणजे नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा अर्थ काय. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ. आता हे कसं, उदाहरणार्थ एक रिएक्शन आहे, काय बघा, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. समजा इनिशियली at time t is equals to 0 A चं कॉन्सन्ट्रेशन आपण असं समजलं की 100 मोल्स पर डीएम क्यूब आहे. आणि मी असं ऑब्झर्व केलं की टी बरोबर 100 सेकंदला या ए चं कॉन्सन्ट्रेशन काय झालं बेटा, 0 मोल्स पर डीएम क्यूब. ए चं कॉन्सन्ट्रेशन 0 झाला म्हणजे ती रिएक्शन काय म्हणून आपण, कंप्लीट झाली, पूर्ण झाली. बरोबर आहे, कंप्लीट झाली. मग रिएक्शनला कंप्लीट व्हायला किती वेळ लागला, 100 सेकंड्स लागले समजा. मग रिएक्शन अर्धी होण्यासाठी, अर्धी म्हणजे ए चं कॉन्सन्ट्रेशन अर्ध झालं पाहिजे. म्हणजे सुरुवातीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किती आहे, 100, त्याचा अर्ध म्हणजे किती, 50 मोल्स पर डीएम क्यूब होण्यासाठी जो काही वेळ लागेल त्याला आपण बोलतो त्याचा हाफ लाईफ. बघा, रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी जो काही टाइम लागतो त्याला आपण त्याचा हाफ लाईफ असं बोलतो. म्हणजे हाफ लाईफ इज डिनोटेड बाय द सिम्बॉल टी हाफ. कशाने दाखवतो आपण त्याला, टी हाफ नी दाखवतो. सो हाफ लाईफ इज डिनोटेड बाय टी हाफ. कळतं सगळ्यांना. सो व्हॉट इज द डेफिनेशन, डेफिनेशन सांगता येईल आपल्याला. हाफ लाईफ इज द टाइम रिक्वायर्ड टू हाफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. बघा आणखीन एकदा, थोडा माइक डिस्टर्ब झाला होता. व्हॉट इज हाफ लाईफ, हाफ लाईफ इज द टाइम रिक्वायर्ड टू the concentration of reactant become half of its initial concentration. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला हाफ लाईफ असं म्हणायचंय. सो अगेन आय विल डिफाइन व्हॉट इज हाफ लाईफ. हाफ लाईफ इज द टाइम required to convert the concentration of reactants half of its initial concentration.
रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण हाफ लाईफ असं बोलतोय. कळतं सगळ्यांना? ठीक आहे. मग आपण पुढे जाऊयात. मग याचं इक्वेशन तयार करूयात, इंटिग्रेटेड रेट लॉ. सो आपण बघूयात इंटिग्रेटेड रेट लॉ. फर्स्ट ऑर्डरचा काय बाळांनो? फर्स्ट ऑर्डरचा लॉ काय सांगा बरं? सो फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड है ना रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ. काय रेट लॉ इक्वेशन सांगा काय? पटकन सांगता आलं पाहिजे. T इज इक्वल्स टू 2.303 divided by K into log to the base 10 initial concentration A0 divided by final concentration AT. बरोबर आहे. मग आपल्याला हाफ काढायचं आहे, हाफ लाईफ. मग आपण असं बघूयात. इनिशियली बघा ऍट T इज इक्वल्स टू 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A किती होतं बेटा तुमचं? A0. मग आपल्याला काय करायचं आहे? हाफ लाईफ काढायचं आहे. सो हाफ लाईफ म्हणजे T किती होणार आहे तुमचा? T हाफ. मग T हाफ असताना याचं कॉन्सन्ट्रेशन किती होणार आहे? AT किती होणार आहे? AT किती होणार आहे? इनिशियलचे अर्ध म्हणजे A0 डिवायडेड बाय 2. कळतंय का? मग या व्हॅल्यू आपण पुटअप करूयात. सो T हाफ इज इक्वल्स टू बघा काय आलं? 2.303 डिवायडेड बाय K इंटू लॉग टू द बेस 10 है ना A0 डिवायडेड बाय. आता AT च्या ठिकाणी काय पुटअप करायचं आपल्याला? A0 डिवायडेड बाय 2. A0 डिवायडेड बाय 2. मग A0 काय झाला? कॅन्सल झाला. मग हा 2 इथं 1/2 आहे तो वरती गेला. सो आला T1 बाय हाफ इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय K इंटू लॉग टू द बेस 10 किती आला बेटा तुमचा? 2. मग लॉगचा 2चा लॉग माहिती आपल्याला. सो T हाफ इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय K इंटू लॉग 2 ची व्हॅल्यू आहे 0.3010. मग याला जर मल्टिप्लाय केला तर T हाफ मिळाला 0.693 डिवायडेड बाय K. मग याच्यावरनं मी एक वाक्य बोलतोय, एक सेंटेन्स बोलतोय, ते खूप महत्वाचं आहे. बघा काय बोललो मी सेंटेन्स. की हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन. हाफ लाईफ रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नाहीये. मग याच्यावरनं आपण दुसरं इक्वेशन असं लिहू शकतो. काय लिहू शकतो? K इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय आला तुमचा? T हाफ. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला हाफ लाईफचे आहेत. कळतं सगळ्यांना? इथं खूप महत्वाचं आहे. मी वाक्य बोललेलं T हाफ ऑफ फर्स्ट ऑर्डर इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हाफ लाईफ हा कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड असत नाही. आणि दुसरी गोष्ट T हाफ जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे 0.693 अपॉन K. बाळांनो हा कॉन्स्टंट आहे, K पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे T हाफ ची व्हॅल्यू नेहमी कशी असते? कॉन्स्टंट असते. ती कधीही बदलत नाही. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. बघा एकदा इक्वेशन कसं तयार केलं मी. पहा एकदा. थोडं माईक ऍडजस्ट करतोय मी. माईकची सेटिंग बिघडली आहे. लेक्चर तर चालू आहे. त्याला बंद करण्यापेक्षा 1 मिनिटामध्ये माईकची सेटिंग करतोय. चला आता पुढे याचा दुसरा पार्ट बघूया. हा हाफ लाईफ आपण काढला, पण या हाफ लाईफ मध्ये
पुढे आपण कंटिन्यू करूयात. कळतंय? टी हाफ हा इंडिपेंडंट आहे, कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही, आणि टी हाफची व्हॅल्यू नेहमी कशी असते बाळांनो? कॉन्स्टंट असते. हे आपल्याला कळालं. मग याचा ग्राफ आपण काढूयात, ग्राफ समजून घेऊयात, है ना? याचा ग्राफ काढूयात. So, next point is the graphical representation. Yes, graphical representation. Graphical representation of T half. T half म्हणजे कोण? हाफ लाईफ. आपण ग्राफ काढूयात. ग्राफ काढूयात. हा ग्राफ समजला पाहिजे. टेक्स्टबुक मध्ये तो समजत नाहीये. आपण ग्राफ काढूयात इथं. हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आपण बनवूयात. काय चूक झाली तर सांगा रे ग्राफ वगैरे काढताना. ठीक आहे. आता मी इथं काय करतोय बघा. इथं थोड्या आपण रेषा मारून घेऊया समजण्यासाठी. थोडं वाकडं तिकडं आलं तर समजून घ्या बाळांनो. येऊ शकतं, है ना? येऊ शकतं. चला. ठीक आहे. So on the y-axis, let us consider the concentration of A, or you can say reactant, and on the x-axis there is a time. There is a time. Suppose initially the concentration of the reactant is A0. त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? A0, जे की हायेस्ट असणार आहे. बरोबर आहे. आणि वी नो दॅट ॲज टाइम इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट गोज ऑन डिक्रीजिंग. मग याचं कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीनं डिक्रीज झाला आणि इथं जे आहे ती रिएक्शन कंप्लीट झाली. बरोबर आहे. मग आपल्याला आता टी हाफ काढायचं आहे. एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं, याचं अर्ध झालं पाहिजे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 रेषा आहेत. त्याचं अर्ध झालं पाहिजे. अर्ध झालं पाहिजे म्हणजे किती? 4 रेषा. बघा 4 रेषा है ना. 1 2 3 4 म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेशन. किती आहे कॉन्सन्ट्रेशन? किती आहे सांगा? A0 च्या अर्ध डिवायडेड बाय 2. मग हे होण्यासाठी एवढं कॉन्सन्ट्रेशन अर्ध होण्यासाठी जो वेळ लागला त्याला तुम्ही बोलणार टी हाफ. कळतंय? काय बोलणार? टी हाफ. मग आता बघा दुसरा टी हाफ काढूयात. आता सध्या एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. किती? 1 2 3 4. त्याला अर्ध करायचं आहे अजून. अर्ध म्हणजे किती रेषा? 2. म्हणजे इथं किती झालं कॉन्सन्ट्रेशन याचं? A0 बरोबर आहे बाय 2. अजून त्याला 2 ने डिवाइड केला म्हणजे किती झाला? A डिवायडेड बाय किती झाला? 4. मग हा जो वेळ लागला बेटा, हा वेळ लागला, हा दुसरा टी हाफ आहे. सो दिस इज सेकंड हाफ लाईफ. आता एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचा अर्ध करायचंय. त्याचा अर्ध करायचंय म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन किती होणार आहे त्याचं? A0 डिवायडेड बाय, त्याला 2 ने डिवाइड केलं, 4 2 किती झालं? 8. हा जो टाइम आहे तो थर्ड हाफ लाईफ झाला. थर्ड.
है ना. आता याच्या निम्म करायचंय बघा, याच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन करायचं एवढं, म्हणजे इथं किती असेल कॉन्सन्ट्रेशन, A0 बाय डिवायडेड बाय किती असेल 16. मग इथं जो हाफ लाईफ असेल तो किती असेल तुमचा, फोर्थ हाफ लाईफ. किती असेल, फोर्थ हाफ लाईफ. मग याच्यावरून कळालं बेटा, फर्स्ट हाफ लाईफ, फर्स्ट टी हाफ मीन्स A0 बाय 2. मग सेकंड टी हाफ, दुसरा टी हाफ कसा असेल रे, सो A0 डिवायडेड बाय 4. मग थर्ड टी हाफ किती असेल रे, थर्ड टी हाफ दॅट इज A0 डिवायडेड बाय किती असेल 8. फोर्थ टी हाफ काढता आला आपल्याला, किती असेल रे, A0 डिवायडेड बाय 16. मग आपल्याला सांगता येईल फिफ्थ टी हाफ किती येईल रे, मग A0 है ना, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 16 दोन्ही किती झाला तुमचा 32. मग आपल्याला nth टी हाफ काढता येईल. nth टी हाफ कसा काढणार, nth टी हाफ इज इक्वल्स टू A0 डिवायडेड बाय 2 चा पॉवर काय होईल बेटा इथं n. हे आपल्याला कळलं पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट. ग्राफ कळाला. कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे, त्याचं अर्ध झालं पाहिजे. बघा हे इथं अर्ध झालं. मग आहे जेवढं आहे त्याच्या पुन्हा आणखीन अर्ध झालं पाहिजे, एवढं अर्ध. मग हे होण्यासाठी जो वेळ लागला म्हणजे तो टी हाफ याच्या अर्ध झालं पाहिजे. बरोबर आहे, अर्ध कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या अर्ध झालं पाहिजे. मग हा जो टाइम तुम्ही काढताय ना, हा जो अर्ध होण्यासाठी जो वेळ लागताय त्याला आपण हाफ लाईफ असं बोलतोय. काय बोलतोय, हाफ लाईफ. कळतंय, हे खूप सोपं आहे, हे खूप सोपं आहे. आणि तुम्हाला हा नीट साठी जेई साठी हा फॉर्म्युला ठेवा. फॉर द nth half life, its formula becomes initial concentration divided by 2 to the power n. 2 to the power n. ठीक आहे, बघून घ्या एकदा ग्राफ. ठीक आहे, ओके, रफ करू बेटा. ठीक आहे, चला. आता वेगवेगळे ग्राफ्स आपण बघूया फर्स्ट ऑर्डरचे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मी पहिला ग्राफ शिकवतोय. हे ग्राफ समजत नाही बघा मुलांना, लक्ष द्या. हे खूप सोपं आहे, हे खूप सोपं आहे. हे खूप सोपं आहे. हे ग्राफ शिकवण्याच्या अगोदर मी लाईनचं इक्वेशन सांगतो. लाईन इक्वेशन. लाईन इक्वेशन काय, y इज इक्वल्स टू mx प्लस c. y म्हणजे y ऍक्सिस आहे, y ऍक्सिस वर त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे. x म्हणजे x ऍक्सिस वर ती टर्म घ्यायची आहे. आणि m काय असतो, तर m हा असतो बेटा स्लोप. m काय असतो, स्लोप. आणि हा स्लोप नेहमी कसा असतो, कॉन्स्टंट असतो. कसा असतो, कॉन्स्टंट असतो. दुसरी गोष्ट, जर c ची व्हॅल्यू 0 असेल, c ची व्हॅल्यू, c इज द कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू 0 असेल तर ती जी लाईन आहे इट पासेस थ्रू द ओरिजिन. ती कुठून पास होते, ओरिजिन. आणि जर त्याची व्हॅल्यू इज नॉट इक्वल्स टू 0 देन ती ओरिजिन मधून पास होणार नाहीये. ती जी व्हॅल्यू असेल तिथून ती लाईन पास होणार. साधं मी सांगितलं, y इज इक्वल्स टू mx प्लस c. हे लाईनचे इक्वेशन आहे. या फॉर्मॅट मध्ये जेही इक्वेशन येईल त्याची लाईन आपल्याला काढता येते. c हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 असेल तर ती लाईन ओरिजिन मधून पास होते. आणि जर 0 नसेल तर ती लाईन ओरिजिन मधून पास होणार नाहीये. m हा स्लोप असतो आणि तो स्लोप नेहमी कसा असतो बेटा, कॉन्स्टंट. मग हे जर लाईनचे इक्वेशन आपल्याला समजलं असेल तर आपण
फर्स्ट ऑर्डर इक्वेशनचं फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहूयात. सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला रिएक्शन आहे बघा, ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, बरोबर आहे. ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, दिस इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग याच्यावरून आपण रेट लिहिला होता, आर इज इक्वल्स टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी, बरोबर आहे, इज इक्वल्स टू आपण लिहिलं होतं के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, बरोबर आहे. मग ही जी टर्म आहे ही आर आहे. आर म्हणजे कोण आहे तुमचा रेट. सो रेट घेतला आपण, रेट बरोबर काय मिळालं तुम्हाला, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. इथं काहीच नाहीये म्हणून मी लिहिला इथं झिरो, काहीच नाही म्हणजे झिरो. म्हणजे मला इक्वेशन काय मिळालं, आर ची व्हॅल्यू काय तुमची मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए प्लस काय आला बेटा झिरो. मग हे इक्वेशन लाईनच्या इक्वेशन सोबत झालं ना, y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. आता लक्ष द्या, y म्हणजे कोण घेणार तुम्ही, y म्हणजे कोण आहे तुमचा रेट, x म्हणजे कोण आहे कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे, आणि c काय आला तुमचा झिरो. c झिरो आला याचा अर्थ ती लाईन कुठून पास होणार आहे, ओरिजिन मधून. आणि m म्हणजे कोण आहे तुमचा स्लोप, स्लोप कोण असेल मग तुमचा रेट कॉन्स्टंट. म्हणजे मला इथे सांगितलं मनाने नाही करायचं, y ऍक्सिस वर घ्या रेट. सो याचा ग्राफ आपण बघूया, याचा ग्राफ आपण काढूयात, या इक्वेशन वरून ग्राफ काढूयात. सो हा ठीक आहे, चला y ऍक्सिस वरती काय घ्यायचं, रेट, रेट बरोबर आहे, रेट ऑफ रिएक्शन घ्यायचा आहे. म्हणजे मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. आणि एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. असं घेतला तर ती लाईन ओरिजिन मधून पास होणार आहे, ओरिजिन मधून, बरोबर आहे. ही लाईन ओरिजिन मधून पास होणार आहे. आणि हा जो ग्राफ आला याचा जो स्लोप आहे हा एम, स्लोप किती आहे बेटा तुमचा, के. कळतंय, दिस इज द फर्स्ट ग्राफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हा पहिला ग्राफ आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा. कळतंय सगळ्यांना 100%? ठीक आहे, चला पुढचा बघूयात आपण. नेक्स्ट हा सेकंड, दुसरा ग्राफ. आपण इंटिग्रेशन करत असताना एक इक्वेशन आलं होतं बघा, आलं होतं का, आठवतंय का, लॉग ए टी मायनस लॉग काय होतं रे, ए झिरो बरोबर मायनस के टी, बरोबर आहे. मग यालाच आपण असं लिहिलं होतं है ना, यालाच मी असं लिहू शकतो, लॉग सांगा पटकन, लॉग ए टी डिवायडेड बाय लॉग ए झिरो बरोबर मायनस के टी. मग आपण याचा अँटी लॉग घेतला तर काय आलं होतं इक्वेशन, सांगा पटकन, ए टी डिवायडेड बाय ए झिरो बरोबर ई चा पॉवर मायनस के टी, ई चा पॉवर मायनस के टी, बरोबर आहे. मग याच्यावरनं मी या ए झिरोला इकडे पाठवला, काय मिळालं बघा. सो ए टी बरोबर ए झिरो इंटू ई चा पॉवर मायनस के टी. बेटा हे इक्वेशन y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी च्या फॉर्म मध्ये नाहीये. मग कसा मिनिंग घ्यायचा याचा बघा, इथं असं लक्षात आलेलं आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन, एचं म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे टाइम टी आहे, मायनस आहे, म्हणजे काय व्हायला लागलं, एक्सपोनेंटली डिक्रीज व्हायला लागलं विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या, टाइम.
इथं प्लस साइन असता तर इन्क्रीज, मायनस आहे म्हणजे इथं टाइम नुसार याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डिक्रीज. म्हणून आपण जर एका ग्राफवरती याचा ग्राफ काढत असताना आपण एका ऍक्सिस वरती ए च कॉन्सन्ट्रेशन घेतला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आणि इकडे घेतला बेटा टाइम, तर आपल्याला कळलं पाहिजे की सुरुवातीला याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, हायेस्ट म्हणजे किती, A0, आणि ते टाइम नुसार डिक्रीज होणार आहे, कारण काय आलाय, हा मायनस आलाय. मग याचा जर ग्राफ आपण काढला तर सिंपल या पद्धतीनं हा आपल्याला ग्राफ येईल. स्ट्रेट लाईन येणार नाही, कारण या इक्वेशनला आपण mx प्लस सी च्या फॉर्म मध्ये इथं कन्वर्ट करता येणार नाहीये, कारण हा चेंज होणार आहे, आणि ई चा पॉवर kT आहे, हा पण चेंज होणार आहे. इथं कॉन्स्टंट आपल्याला मिळालं नाही. आता दुसरं जर मी असा केला, मी मायनस काढण्यासाठी, लक्ष द्या रे, थोडं मायनस साइन काढतोय. मायनस काढल्यावर ह्या आदला बदल होईल ना, म्हणजे काय येणार आहे सांगा, लॉग A0 डिवायडेड बाय सांगा AT बरोबर KT आलं बेटा. मग याचा अँटी लॉग घेतला आपण, तर काय मिळालं आपल्याला, A0 बरोबर का AT इंटू ई चा पावर काय येणार तुमचा, KT, ई चा पावर काय आला तुमचा, KT. म्हणजे लक्षात ठेवा, सुरुवातीला A0 जर आपण घेतला, A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे प्लस आहे, म्हणजे सगळ्यात जास्त असतं. इथं आपल्याला हे कळलं पाहिजे. ओके, हा सेकंड ग्राफ झाला. काय डाऊट याच्यामध्ये नाहीये? चला आता आपण थर्ड ग्राफ बघूयात बाळांनो. थर्ड ग्राफ पुस्तकामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की दरवर्षीचा अनुभव आहे, हे ग्राफ विद्यार्थ्यांना कळत नाहीये. हे ग्राफ कळत नाहीयेत, हे ग्राफ खूप सोपे असतात. चला थर्ड ग्राफचा ट्राय करूया. थर्ड ग्राफ बघा, वी नो द इक्वेशन, सांगा बरं काय, k is equals to 2.303 divided by t into log to the base 10 concentration of A0 divided by AT. मी t ला तिकडं पाठवला, डिवाइड आहे म्हणजे मल्टिप्लाय झाला, हा मल्टिप्लाइड आहे म्हणजे डिवाइड होणार, म्हणजे इथं लिहिलं मी k इंटू t डिवायडेड बाय 2.303 बरोबर हा आला लॉग टू द बेस 10 है ना, A0 मायनस आला तुमचा AT, याला स्प्लिट अप केला. आता बघा रे पोरांनो, हा मायनस मी इकडे पाठवला म्हणजे काय झाला, प्लस काय आला बघा, AT बरोबर हा तिकडे गेला, हा तिकडे गेला म्हणजे मायनस झाला. सो मायनस k डिवायडेड बाय 2.303 इंटू t वेगळं घेतला, प्लस काय आला बघा, लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. किती सोपा आहे रे. मग हा जो फॉर्म आला ना, हा y इज इक्वल्स टू mx प्लस c च्या फॉर्म मध्ये आला, y इज इक्वल्स टू mx प्लस c च्या फॉर्म आला. म्हणजे y ऍक्सिस वर काय घ्यायचंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, x ऍक्सिस वर काय घ्यायचंय, टाइम घ्यायचाय. मग स्लोप काय आला तुमचा k है ना, आणि c ची व्हॅल्यू हा 0 नाही आली, ही किती आली, लॉग टू द बेस 10 A0. मग याचा ग्राफ काढायचा आहे बाळांनो, याचा ग्राफ काढूया. चला ग्राफ ला 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 चला रे गाढवांनो. हा ठीक आहे, वाय ऍक्सिस वर काय घ्यायचंय बघा, वाय ऍक्सिस वर चला थोडं पलीकडे रेषा ओढू आपण, काय त्याला वाय ऍक्सिस वर काय घ्यायचं, मला ना काहीच ना रे, त्या इक्वेशनला फक्त रिअरेंज करायचं, y इज इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये आलं का बघायचं. हा घेतला,
वाय ऍक्सिस वर घ्यायचंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, बरोबर आहे. टी हा त्या टाइमला आहे आणि इकडे काय घ्यायचं बेटा, टाइम, बरोबर आहे. मग असा जर ग्राफ काढला तर ती स्ट्रेट लाईन येते, कारण इक्वेशन y इज इक्वल टू ms, आणि ती लाईन लॉग टू द बेस 10 a0, सॉरी इथं आपल्याला लॉग टू द बेस 10 a0 घ्यायचं आहे. इथे थोडं राहिलं रे, इथं लॉग टू द बेस काय आपला 10 आहे, इथं पण काय येणार आहे लॉग टू द बेस 10, म्हणजे इथं आपल्याला घ्यायचं आहे लॉग टू द बेस 10a. मग हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन इथं असणार आहे, ही झाला तुमचा लॉग टू द बेस 10a0. मग इथून तुमची लाईन स्ट्रेट लाईन काय होणार आहे, पास, कारण c ची व्हॅल्यू किती आली, 10 टू द लॉग टू द बेस 10a0. मग ही स्ट्रेट लाईन अशी येईल. आलं लक्षात, आलं लक्षात. आणि टाइम नुसार कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. मग याचा जो स्लोप आहे बाळांनो, याचा जो स्लोप आहे तो स्लोप किती आहे बघा, स्लोप इज इक्वल टू काय असतो, m इज इक्वल टू किती आहे, -k डिवायडेड बाय 2.303. म्हणून IIT ला असा प्रश्न विचारतात, IIT ला, नीट ला, जेई ला, की याचा k किती असेल. मग k ची व्हॅल्यू किती होणार आहे, -m इंटू 2.303. म्हणजे असा जर प्रश्न दिला आपल्याला, कसा प्रश्न दिला, इफ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन व्हॅल्यू ऑफ स्लोप है ना, व्हॅल्यू ऑफ स्लोप इज समथिंग, देन व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट आपल्याला काढता आला पाहिजे. बघा c हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू लॉग टू द बेस 10 a0 आला, म्हणून ती लाईन इथून पास झाली. कळतंय. हा झाला आपला थर्ड ग्राफ. कोणता ग्राफ झाला हा, थर्ड ग्राफ. कळतंय, कोणता ग्राफ झाला, थर्ड ग्राफ. आता पुढचं चौथं इक्वेशन बघूयात आपण. चौथं इक्वेशन, दिस इज द लास्ट इक्वेशन, फोर्थ. सोपं आहे. चौथं इक्वेशन, सॉरी चौथा ग्राफ. चला काय, k इज इक्वल टू 2.303 divided by t into log to the base 10 concentration of A0 divided by AT. मी काय करतो आता बघा, KT divided by 2.303 बरोबर log to the base 10 आलं का, A0 divided by AT आलं का रे. मग मी याला या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. बघा कसं लिहितो, log to the base 10 concentration of A0 divided by AT बरोबर हाला K divided by 2.303 into T प्लस 0, काहीच नाही म्हणजे 0. मग हे इक्वेशन पुन्हा कोणत्या फॉर्म मध्ये आलं, y is equals to mx प्लस c. आता इथं थोडं लक्ष द्यायचं, म्हणजे y ऍक्सिस वर कोणती व्हॅल्यू घ्यायची, log टू द बेस 10 a0 upon at. x ऍक्सिस वर घ्यायचा टाइम. त्यावेळेला ती स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होणार आणि त्याचा स्लोप किती असणार आहे, k डिवायडेड बाय 2.303. सो मग हा जर ग्राफ आपण काढला, चला हा ग्राफ आपण काढला. या ग्राफ मध्ये काय सांगितलं, x ऍक्सिस वर घ्या टाइम, y ऍक्सिस वर घ्यायचं आपल्याला काय, log टू द बेस 10 a0 upon at. अशा वेळेला ग्राफ ओरिजिन मधून जातो, हा ग्राफ ओरिजिन मधून जातो, ती लाईन ओरिजिन मधून जाते आणि या लाईनचा स्लोप किती आहे, तो म्हणजे k अपॉन 2.303. मग याच्यावर आपल्याला रेट कॉन्स्टंट काढता येतो, काय येणार, स्लोप इंटू 2.303. कळतं विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे, तरी तुमच्या ती लक्षात आली असेल. व्हिडिओ अवश्य पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक आणि शेअर करा. या पार्टमध्ये आपण इथंच थांबतोय, भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.